इकडे गेल्या काही वर्षांपासून मराठवाडा हा वातावरणातल्या बदलांशी झुंजतोय। कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळाशी सामना करणाऱ्या मराठवाड्याच्या समोर आता अवकाळीचं संकट देखील घोंगावतंय। विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। तसंच हवामान विभागाकडून येलो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे। विदर्भामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं विदर्भाला चांगलं झोडपून काढलेलं आहे। भंडारा, वर्धा, यवतमाळमध्ये गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालंय। तर ही तीन दृश्य आहेत विदर्भामधले तीन जिल्हे भंडारा, यवतमाळ आणि अमरावती। जोरदार गारपीट झालेली आहे। गारांची दृश्य सुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि यामुळे सध्या जे रब्बीचं पीक आहे ते सुद्धा धोक्यात आलंय। अनेक पिकं यामुळे आता धोक्यात आलेली आहेत, नुकसान झालेलं आहे। इकडे वर्ध्यामधल्या देवळी तालुक्यातल्या सुमारे 25 गावांमध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे। अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। तांबा या गावामध्ये मुक्या जनावरांना देखील गारपिटीचा तडाखा बसलाय। गहू, हरभरा, तूर या पिकांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान या नुकसानाचा आढावा घेत शेतकऱ्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी। काही शेतकरी आहेत या ठिकाणी परिसरातले, आपण त्यांना विचारूया नेमकं कशा पद्धतीनं कालचा जो पावसाचा तडाखा होता, काय सांगाल? पाऊस जो काल झाला हा पाऊस कसा होता, कशा पद्धतीनं पाऊस झाला, काय सांगाल? पाऊस हा गारपीट घेऊन खूप हवा होती आणि गार झाली होती जबरदस्त आणि भयानक, म्हणजे असं चित्र पाहण्यालायक होतं, भयानक होतं। आणि पिका तर पूर्ण तर आमचं गव्हाचं गेलंच आहे। आता याच्यावर गव्हर्नमेंट आमच्यावर लक्ष द्यावी आणि याची भरपाई द्यावी। अचानक झाला, अंदाज काहीच नव्हता आला, म्हणजे दुपारपर्यंत वातावरण समोर कोरडंच होतं आणि 3 वाजतापासून वातावरण बिघडलं, लगेच अर्ध्या 1 घंट्यात पाऊस आला, अचानकच गारठ झाली। तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीनं हे एकूण गव्हाचं नुकसान झालेलं आहे, काय सांगाल? गहू झोपला साहेब, आता आम्ही त्याला काय करणार आहे? याची भरपाई द्या बा आता आम्हाला, बस याच्या पडेल काय? आम्ही एक तर गरीब माणूस आहे, आम्ही एवढी मेहनत करू हे एवढं पिकवलं बा, आपण हे काही ढंगण्यात समन गेलो बा। हे पावसामुळे गार अंगभर झाली आहे, गार चांगली बोर पेवून बोरापेक्षा डगई पडली आहे। एकीकडे कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, भिस्त जी होती ती गव्हावर होती। आता काय सांगाल, कशा पद्धतीनं याकडे गव्हाकडे पाहत आहे? आता सरकारने कोण्या पद्धतीनं पाहते ते त्यांचं कर्तव्य आहे ते, पण कापसाला तर काहीच भाव नाही आहे। गव्हर्नमेंटपेक्षा कापूस कमी भावात खरीदल्या जात आहे, तुरीचे भाव असे काही विशेष नाही आहे। आणि सोयाबीन तर पहिलेच चुरा केली आहे गव्हर्नमेंटनं आमचीवाली, त्याच्यामुळे आता या गव्हावर जे भिस्त होती, आता 5-6 एकरामध्ये पेरणी आहे हे गव्हाची। आता हे गव्हाची पेरणी करून आम्ही काही उत्पन्न काढावं बा असं म्हणून ठरवलं होतं, पण आता त्याच्यात काहीच अपेक्षा काही दिसून नाही राहिली। गव्हावर शेतकऱ्याची भिस्त होती, गव्हातून चांगलं उत्पन्न होईल अशा पद्धतीची एकूण आस असतानाच आता शेतकरी जो आहे हा शेतकरी गारपिटीमुळे आणि गारपिटीच्या तडाख्यामुळे एकूण त्रस्त झाला आहे। मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपिटीने शेतकऱ्याच्या गव्हाचं नुकसान झालं, पुढे काय अशी चिंता आता शेतकऱ्याला लागली आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।